नमस्कार, चला तर बनवूया पावसाळा स्पेशल कांदा भजी। त्यासाठी इथे मी मोठे 2 कांदे घेतलेले आहेत, 3 मिरच्या घेतलेल्या आहेत। हे कांदे आपल्याला बारीक बारीक स्लाइसमध्ये चिरून घ्यायचे आहेत। आणि हे जे कांदे आहेत हे तुम्हाला जर तुमच्याकडे अशा प्रकारे बटाट्याची आपण जे स्लाइस करतो तशी किसणी असेल तर तुम्ही त्या किसणीच्या साहाय्याने पण तुम्ही पातळ पातळ चिरून घेऊ शकता, नाहीतर तुम्ही सुरीच्या साहाय्याने चिरून घेऊ शकता। पण तुम्हाला पातळ चिरायचे आहेत उभे कांदे। आता बघा, ह्यामध्ये पुढे मी 3 मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत आणि ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे 1 चम्मच मीठ। आता हे जे मीठ आहे हे कांद्याला चांगलं आपल्याला चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून कांद्यामध्ये असलेलं सर्व पाणी हे रिलीज होईल। आता अशा प्रकारे चांगलं चोळून चोळून मीठ त्याला कांद्याला लावायचं आहे। आणि हा जो मीठ लावलेला कांदा आहे हा आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी आता रेस्टसाठी ठेवायचा आहे, म्हणजे त्यातील जे सर्व पाणी आहे हे रिलीज होऊन जाईल। आता हे मी अशा प्रकारे झाकण ठेवलेलं आहे। 15-20 मिनिटांसाठी मी ते कांदा असा सोडून दिला होता। 15 ते 20 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता चांगला कांदा मऊसूत झालेला आहे आणि त्याला पाणीही सुटलेलं आहे। आता पुढे आपल्याला ह्याच कांद्याच्या मिश्रणामध्ये बघा काय काय साहित्य टाकायचं आहे। पाव चमचा इथे मी हळद टाकलेली आहे, 1 चमचा एव्हरेस्टचा तिखा लाल टाकलेला आहे, इकडे धने जिऱ्याची पूड होती ती 1 चम्मच मी टाकलेली आहे, कोथिंबीर बारीक चिरून थोडीशी मी ह्यामध्ये टाकलेली आहे। आता हे जे सर्व टाकलेले मसाले आहेत हे कांद्यामध्ये चांगले मिक्स करून आपल्याला घ्यायचे आहेत, चोळून घ्यायचे आहेत। आणि या मिश्रणामध्ये पुढे आता मी टाकणार आहे चण्याचं पीठ। आता हे जे चण्याचं पीठ आहे हे थोडं थोडं करून पहिल्यांदा आपल्याला टाकायचं आहे। पहिल्यांदा मी या मिश्रणामध्ये 3 चमचे चण्याचं पीठ टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर 1 चमचा तांदळाचं पीठ टाकणार आहे। आता ह्या तांदळाच्या पिठामुळे तुमची भजी जी आहे ही छानपैकी कुरकुरीत अशी तयार होते। आता हे जे मिश्रण आहे चण्याच्या पिठाचं आणि तांदळाचं हे त्या कांद्याला आपल्याला चोळून घ्यायचं आहे चांगल्यापैकी। पाणी अजिबात टाकायचं नाही आहे, त्याच कांद्याच्या सुटलेल्या पाण्यामध्येच आपल्याला हे मिश्रण जे आहे सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। पुढे मी 2 चमचे पीठ अजून टाकलेलं आहे। पीठ अतिप्रमाणात टाकू नका, नाहीतर कांद्याच्या भजीची चव ही चांगली येत नाही। त्यामध्ये पीठ थोडंसंच असलं पाहिजे, कांद्याची चव आपल्याला छान लागली पाहिजे त्यामध्ये। आता हे मिश्रण बघा अशा प्रकारे छानपैकी आपलं रेडी झालेलं आहे। यामध्ये पाव चमचा फक्त खाण्याचा सोडा मी टाकलेला आहे आणि तो सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी फक्त 2 ते 3 टेबलस्पून पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे। आता हा सोडा टाकलेला आहे तर परत एकदा मिश्रण मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे। आता हे जे मिश्रण आहे हे आपलं ऑलमोस्ट भजी तळण्यासाठी आता रेडी झालेलं आहे। आता बघा अशा प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आपलं छानपैकी मिश्रण रेडी आहे। आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, तेल त्यामध्ये टाकलेलं आहे गरम होण्यासाठी। आता हे तेल तापलेलं आहे, ह्यामध्ये मी हाताने अशा प्रकारे भज्या सगळ्या थोड्या थोड्या करून सोडून घेणार आहे। ह्याला आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी कांदा भजी, खेकडा भजी बोललं जातं। तर आता बघा मी अशा प्रकारे हे भजी त्यामध्ये तेलामध्ये छानपैकी सोडून घेतलेलं आहे। आता ही खमंग आपल्याला छानपैकी हाय टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला काय करायचं आहे, ही भजी छानपैकी तळून घ्यायची आहेत। आता बघा ह्याला छानपैकी लाल रंग आलेला आहे। ही भजी आता आपली रेडी झालेली आहे। ही पहिली बॅच माझी रेडी झालेली आहे तळून, आता ती मी काढून घेणार आहे। आता ही भजी बघा मी एक प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आता ह्यामध्ये मी दुसरी बॅच टाकणार आहे। आता तुम्हाला जर लक्षात घ्या, जर हाताने तुम्हाला तेलामध्ये भजी सोडायला जमत नसेल तर आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो तर त्या चमच्याच्या साहाय्याने पण तुम्ही ह्या तेलामध्ये भजी सोडू शकता। अशा प्रकारे एक छोटा चमचा घ्यायचा, त्यामध्ये थोडं थोडं मिश्रण घेऊन ते तेलामध्ये तुम्ही सोडायचं। तर अशा प्रकारे तुम्ही भजी सोडू शकता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला हाताने सोडायची सवय नसेल, तेल उडण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारे चमच्याने पण सोडून घेऊ शकता। आता आपली भजी छानपैकी कुरकुरीत खमंग रेडी झालेली आहे। तुम्ही करून बघा कशी वाटली, ते करून झाल्यावर मला नक्की सांगा। सबस्क्राईब करा आपलं चॅनल, कमेंट करा। धन्यवाद।